मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लढवय्या सैनिक, निष्ठावंत मनसैनिक, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोलापूर जिल्हा। तरुणांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी, महिलांना रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून 4 सुखाचे क्षण मिळावे, त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी आणि आपल्या परंपरेचं जतन करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव इथं गेल्या 6 वर्षापासून मावडी महोत्सव आणि हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। यावर्षी देखील दिनांक 2 ऑगस्ट रोजी निमगाव इथं वावडी आणि हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वावड्या खेळाडू संघ आले होते। 5 फुटापासून 30 फुटापर्यंत वावड्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। या वावड्यांवर वेगवेगळे संदेश देण्यात आले होते। त्याचबरोबर होम मिनिस्टर आणि हिंदवी पाटील यांचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता। होम मिनिस्टर कार्यक्रमात महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला, तर हिंदवी पाटील यांच्या कार्यक्रमाला देखील मोठा प्रतिसाद मिळाला। कोल्हापूरचे रेणके बंधू यांच्या हलगीने यावेळी सर्वांना ठेका धरायला भाग पाडले। या महोत्सवाला राजकीय जोडे बाजूला ठेवून विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। माजी आमदार राम सातपुते यांनी देखील या वावडी महोत्सवात हजेरी लावून वावडी उडवण्याचा आनंद घेतला। निमगाव हे कुस्तीसाठी प्रसिद्ध असून प्रगत शेती करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। तसेच या गावात पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यातून वावडी महोत्सवाचं आयोजन केलं जातं, असं वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समितीचे निनाद पाटील यांनी सांगितलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराचं निमगाव हे आमचं गाव। या गावाला कुस्तीची परंपरा फार मोठी आहे। महाराष्ट्र केसरीसह शिवछत्रपती अवॉर्ड असेल, शासनाची वेगवेगळ्या प्रकारची पदकं असतील आमच्या गावात मिळाली होती। निमगावचं गाव हे प्रगतशील शेतीचं गाव म्हणून अलीकडच्या काळामध्ये ओळखलं जातं। त्याचबरोबर बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आमच्या गावामध्ये वावडी उडवली जात होती। अगदी 5 फुटापासून ते 25-30 फुटापर्यंतची वावडी उडवली जात होती। मधल्या काळामध्ये हा वावडीचा प्रकार थोडासा रोडावला होता, थांबला होता, परंतु आपण पाहता एक निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समिती तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून म्हणजे जवळपास 8 वर्ष झाली, मधला 2 वर्षाचा कालावधी वगळला गेला, तर आता 6 वर्ष पूर्ण होतोय की आपण वावडी महोत्सव निमगावमध्ये भरवतो। आणि या वावडी महोत्सवाच्या माध्यमातून तरुण पोरं मोबाईल टीव्हीच्या जमान्यातून बाहेर मैदानावर येतात आणि पोरांची एकसंघ युनिटी वाढते आणि त्या माध्यमातून ह्या वावड्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय, मोठमोठ्या 5 फुटापासून ते 30 फुटापर्यंतच्या वावड्या उडवल्या जातात। हा कार्यक्रम संपूर्ण गावाचा आहे। गावाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाला आपण पाहताय माझ्या पाठीमागे जी काय मंडळी आहेत, आमचे मित्र सचिन नलावडे साहेब असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे RCMचे राजेश मुकणे साहेब असतील, असे अनेक वेगवेगळे दानशूर व्यक्ती आहेत। त्या व्यक्तींनी या कार्यक्रमाला मदत केली आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला। आपण पाहताय की अनेक जवळपास 4 ते 5 हजार तरुण पोरांचा जनसमुदाय आपण पाहता या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षाची मंडळी देखील या वावडी महोत्सवामध्ये सहभागी होते। वकील मंडळी असेल, डॉक्टर मंडळी असेल, सर्व मंडळी या कार्यक्रमात सहभागी होत असतात। आपण ज्या वावड्या माझ्या पाठीमागे पाहताय या वावड्यामध्ये ज्वलन जे प्रश्न आहेत, आपण पाहताय की कोल्हापूरमधून नुकतेच एक महादेवी हत्तींना गुजरातमध्ये पाठवण्यात आलं, तिला वाचवा असाही संदेश दिलेला आहे। चंद्रयान यानाचा असेल, अजून वेगवेगळ्या प्रकार मुली वाचवा असं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संदेश आहेत ते या माध्यमातून लोकांपर्यंत दिले जातात। त्या वावड्यांचं परीक्षण केलं जातं आणि परीक्षण काढून त्यांना रोख रकमेसह मानचिन्ह देखील दिलं जातं। याचबरोबर महिला भगिनींसाठी आपण देखील हिरकणी महोत्सव आयोजित करतो। शेतमजूर महिला असतील, गोरगरीब महिला असतील, त्या महिलांच्या त्यांना एक व्यासपीठ विचारपीठ उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या माध्यमातून त्या महिलांना मोठमोठी बक्षिसं देखील दिली जातात। त्या माध्यमातून करमणूक देखील त्यांची होते आणि समाज प्रबोधन देखील केलं जातं। या वावडीसाठी पहिलं बक्षीस आम्ही 9,000 रुपये देतो आणि सन्मान चिन्ह देतो। हा बक्षीस एक मानाचं समजलं जातं। बक्षिसाचा विषय गौण आहे, परंतु तो जो मान सन्मान मिळतो आणि त्या माध्यमातून ते पुढं या माध्यमातून वावडी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी 3 गट केलेले आहेत। त्या 3 गटात वेगवेगळ्या प्रकारची रोख रकमेसह सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातो। सर्वसामान्यांचे प्रश्न विधान भवनात मांडणारा नेता, शेतकऱ्यांचा सखा, सर्वसामान्यांचा पाठीराखा, दूरदृष्टी असणारा लाडकं व्यक्तिमत्व माननीय आमदार अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार अभिजित आबा पाटील, मित्र परिवार पंढरपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।